प्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे। सर्वदूर काही पडणार नाही, पण पाऊस मात्र या 3 दिवसात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आत्ता समोर आलेली आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ता सांगण्यात आलेलं आहे। आता पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। आता मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठमोठ्या प्रमाणात वारे येणार आहे आणि गारांचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून आता सांगण्यात आलेलं आहे। डबल अल्ट्राच्या साहाय्याने सांगण्यात आलेले ह्या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार। आता हे 100% हा पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये नक्कीच पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होण्याची शक्यता पंजाबराव डक साहेबांनी आत्ताच हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेलं आहे। या आता 2 ते 3 तारखांना 100% पाऊस पडणार आहे, कारण हवामानाचं वातावरण बदलत चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याचा शक्यता वाढतच चाललेली आहे। या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांना विशिष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे, कारण रेड अलर्टच्या साहाय्याने सर्व सूचना सांगण्यात आलेल्या आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेलं आहे की सर्वात मोठा धोकादायक पाऊस या 3 तारखांना नक्की पडणार आहे। आणि या 3 तारखा कोणत्या आहेत नक्कीच पाहूया, कारण शेतकरी मित्रांनो अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण यंदाचा पाऊस आता मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे। म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा आता पाडव्याच्या सणानिमित्त पाऊस पडतोच दरवर्षी, आता सर्व शेतकरी मित्रांना माहीतच आहे। शेतकरी मित्रांनो, यंदाचा पाऊस थोडा वेगळा स्वरूपाचा असल्यामुळे आता हवामान खात्याचा अंदाज आणि डबल अल्ट्राच्या साहाय्याने सांगण्यात आल्यामुळे आता सर्व शेतकरी मित्रांना मोठं संकट येणार की काय पाहूयाच। शेतकरी मित्रांनो, आपण 10 जिल्ह्यांची यादी नक्कीच पाहणार आहोत। अनेक शेतकरी मित्रांचं शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पीक आहे। शेतकरी मित्रांनो, या 3 तारखांना तुमच्या पिकांना जपूनच वापरणं म्हणजे जपूनच सांभाळून राहणं गरजेचं आहे, कारण शेतकरी मित्रांना आता मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर गारांची येणं नक्कीच गारा येणार अशी घोषणा केलेली आहेत। गारा असेल, वारा असेल, मोठमोठ्या प्रमाणात सर्व शेतकरी मित्रांना येण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, वाऱ्याची क्षमता जास्त आहे आणि गारा सुद्धा मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेले आहेत। कारण शेतकरी मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणात हवामान खात्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे। पंजाबराव डक साहेबांनी आता सांगितलेलं आहे, आता मोठ्या प्रमाणात या 10 जिल्ह्यांमध्ये गारा आणि वाऱ्याची जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे, म्हणजे गारा मोठ्या प्रमाणात पडू शकतात। शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंब असेल, द्राक्षे असेल, अशा अनेक पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे आणि त्या शेतकरी मित्रांचं आता पीक ते काढण्यासाठी आता विकण्यासाठी आलेलं आहे। अनेक शेतकरी मित्रांना मोठा धोकादायक घटना घडण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आता लवकरच ज्या शेतकरी मित्रांचं लवकरात लवकर पीक काढून घेणं गरजेचं आहे, कारण शेतकरी मित्रांनो, या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी 100% नक्कीच काढून घेणं गरजेचं आहे, नाहीतर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। कारण या 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगण्यात आलेली आहे। या 10 जिल्ह्यांची स्पष्टपणे नावे सुद्धा सांगणार आहे। सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्ष देऊन व्हिडिओ बघा। शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात वारा आणि गारा होण्याची शक्यता आहे, म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला अंदाज हा नक्की खरा ठरलेला आहे आणि खरा ठरतोच। शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात गारा पडणार, म्हणजे सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, आता गहू असेल, मका असेल, अनेक शेतकरी मित्र अनेक पिकं काढण्यासाठी तरसतात आहेत आणि शेतकरी मित्रांनो, अनेक ज्वारीचे काढणी चालू असेल, अशा अनेक पिकांची काढण्या चालू आहेत। कारण शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांचं पीक येत असतं। द्राक्षे असेल, आंबा असेल, अनेक शेतकऱ्यांचं पीक येत असतं। शेतकरी मित्रांनो, त्या पिकांना मोठ्या प्रमाणात इजा होऊन ते पीक बाद होऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणात गारा बडवल्या की सर्व पिकं नासाडी होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोठं नुकसान होऊ शकतं। तरी सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या पिकाची नक्की काळजी घेणं गरजेचं आहे, कारण शेतकरी मित्रांनो, आपण अख्खं वर्ष त्या पिकासाठी झटतो आणि त्या एका पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला नक्की सांभाळायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये शेतकऱ्यांना व नागरिकांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत।
या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गाराचा वारा येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान करून जाणार आहे. हवामान खात्याचा अंदाज विशिष्ट आणि यादीसुद्धा सांगण्यात आलेली आहे. कोणती जिल्हे आहेत, कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये 100% पाऊस पडणार आहेत, नक्कीच पाहणार आहोत. मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता राज्य सरकारच्या म्हणजे राज्यातल्या आता या हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेलं आहे. या 10 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पाऊस हजेरी लावणार आहे. आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला आता 10 जिल्ह्यांची यादी सांगतो आणि सर्वसुद्धा शक्यता आहे, कारण जास्तीत जास्त पाऊस पडतो आणि सर्व शेतकरी मित्रांना वाटतं आता वारे येणार नाही, परंतु शेतकरी मित्रांनो मोठमोठ्या प्रमाणात वाऱ्याची आणि गाराची येण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ता सांगण्यात आलेलं आहे. अनेक शेतकरी मित्रांचं घरे असतील अशा मोठ्या प्रमाणात वाऱ्याची शक्यता वाढण्यात येणार आहे आणि त्या शेतकरी मित्रांनी आपला जीव सांभाळून राहणं गरजेचं आहे, कारण या 10 जिल्ह्यांची म्हणजे महत्त्वाची 10 जिल्हे आहेत ते 10 जिल्ह्यांची नावे नक्कीच ऐकूया. आता या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे, कारण शेतकरी मित्रांनो वाऱ्याचा जास्त प्रमाणात प्रभाव वाढला की घराची पत्रे असतील अनेक प्रमाणात मोठमोठ्या प्रमाणात संकट येण्याची शक्यता आहे. तरी या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सावधान राहणं गरजेचं आहे. हवामान खात्याच्या अंदाजावरून या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना गंभीर इशारे दिलेले आहेत, कारण शेतकरी मित्रांनो कोणत्या काळी कसे वारे येईल किंवा कोणत्या काळी कसा पाऊस येईल सांगता येत नसतं. त्यामुळे आता 100% सर्व शेतकरी मित्रांनी या 3 तारखांना गंभीर स्वरूपात राहणं गरजेचं आहे, म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी निष्काळजीपणा करणं गरजेचं नसणार आहे, कारण शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात आपल्या बागा आलेल्या आहेत. डाळिंब असेल, द्राक्षे असेल, आंबा असेल, चिक्कू असेल, असे अनेक फळे आलेले आहेत. अनेक शेतकरी मित्रांनी मोठमोठ्या प्रमाणात लागवड घालून त्या पिकांची व्यवस्थापन केलेलं आहे. तरी सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या पिकाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या 3 तारखाच्या आतमध्ये ज्या शेतकऱ्याचं पीक निघत असेल तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विकून टाकणं गरजेचं आहे, कारण नुकसान होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आलेली आहे. या नुकसानाचा सर्वात शेतकऱ्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजावरून या 10 जिल्ह्यांना सूचित करण्यात आलेलं आहे. डबल अल्टरच्या साहाय्याने सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात गारा आणि वारे येण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर पावसाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभाव वाढून सर्व शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांपैकी तुमचा जर जिल्हा असेल तर अतिशय धोकादायक घटना आहे, कारण शेतकरी मित्रांनो या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकट येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा नक्की गांभीर्यानं राहणं गरजेचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी हुशाऱ्याने राहणं गरजेचं आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपण आता 10 जिल्ह्यांची यादी नक्कीच पाहूया. नागरिकांनो आता आपण या 3 तारखांना नक्कीच जपून राहणं गरजेचं आहे. डबल अल्टरच्या साहाय्याने अंदाज हा सांगण्यात आलेला आहे आणि 100% हा अंदाज खरा ठरतो. राज्यातल्या शेतकऱ्यांना हवामान खात्याचा अंदाज कित्येकदा खरा ठरलेला आहे. रेड अल्टरच्या साहाय्याने हा अंदाज सांगण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना आता खरा अंदाज नक्की ठरतो की नाही नक्कीच पाहूया. शेतकरी मित्रांनो हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे हा अंदाज नक्कीच खरा ठरतो. नागरिकांना रेड अल्टरचा आणि हवामान खात्याचा अंदाज खरा ठरलेला आहे, नक्कीच खरा ठरतो. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पाहाच आता शेतकरी मित्रांनो या 3 तारखा आणि कोणती जिल्हे आहेत नक्कीच पाहूया. आता आपण पाहणार आहोत कोणते जिल्हे आहेत. शेतकरी मित्रांनो लक्ष बघा. आता आपण जिल्हे सांगूया, नंतर आपण तारीख सुद्धा सांगणार आहे. पहिला जिल्हा आहे बघा सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, बीड आहे. या राज्यातल्या या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखांना पाऊस सुद्धा पडणार आहे नक्कीच पाहूया, कारण या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची आणि गारा पडण्याची शक्यता वाढलेली आहे. कारण शेतकरी मित्रांनो आता बघा आपण पाहणारच आहोत या 3 तारखा कोणत्या आहेत. आता शेतकरी मित्रांनो 16 तारीख आहे, 17 तारीख आहे आणि 18 या 3 तारखांना लागोपाठ पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेली आहे आणि शेतकरी मित्रांचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांनी वाऱ्याची आणि गारांच्या काळजी घेऊन आपल्या जीवाची नक्कीच मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचा नक्कीच जपून आपलं शेतामध्ये जाणं गरजेचं आहे, कारण या 3 तारखांना मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची आणि वारा आणि गारा येण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज नक्की खरा ठरणार आहे. असेच रेन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.